मित्रांनो, विषय अगदी साधा सोपा सरळ आहे, परंतु अनेक जण लक्षात घ्यायला तयार नाहीत. आणि सर्वात महत्त्वाची समाधानकारक गोष्ट म्हणजे 90% हिंदू, लक्षात घ्या, 90% हिंदूंना हे लक्षात येत आहे, 90% हिंदू किमान आमच्या बाजूने आहे, याचं समाधान आहे. बघा, मी काल एक पोस्ट टाकली की काही जणांचा जन्मच बापूच्या आश्रमामध्ये झालेला आहे, त्यांना कितीही सांगा काही फरक पडत नाही, जसं बीज तसं फळ. त्यावर आलेल्या कॉमेंट या 99% हिंदूंनी त्याचं समर्थन केलेलं आहे. म्हणजे सर्वसामान्य हिंदू हा जागृत आहे. म्हणजे सर्वसामान्य हिंदू असं मानतो की आपल्या आया बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत. लक्षात ठेवा, या आश्रम व्यवस्थेने, या मठ व्यवस्थेने आतापर्यंत अनेक महिलांचं शोषण केलेलं आहे. आणि त्यामध्ये आसारामसारखे जे लोक आहेत, जे आपल्या हिंदू धर्माला कलंक आहेत, 90% जनता सत्य ॲक्सेप्ट करायला तयार आहे. परंतु वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींना नेमकं काय झालेलं आहे पहा. खाली आलेली कॉमेंट नेमकी एका महाराजाची आहे. मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे, जरी उद्या त्यांनी डिलीट केली तरी. आणि बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी, आणि तुमच्यासारख्या काही जणांचा जन्मच हलाला करून झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. आता बघा, म्हणजे हा उघडपणे आसारामची बाजू घेत आहे. आता मी त्याला दिलेलं उत्तर काय आहे पहा. मी मुसलमानाची बाजू घेतल्याची एक पोस्ट दाखवा, एक वाक्य दाखवा, मग बोला. मी लव जिहादवर अगोदर बोललेलो आहे, अनेक वेळा पोस्ट केलेल्या आहेत. त्यावर सरकारने कडक कायदा करावा, असा कायदा करावा, लक्षात घ्या, असा कायदा करावा की उद्या एखादा मुस्लिम लव जिहाद करताना 100 वेळा नाही 1000 वेळा विचार करेल. लव जिहाद त्याच्या विचार मनात जरी आला तरी त्याच्या अंगाचा असा थरकाप उडेल, असा कायदा सरकारने करायला हवा. माझं जाहीर समर्थन आहे. उलट मी ती मागणी करत आहे. आता बघा, मी पुढं त्या महाराजांना उत्तर काय दिलं. तुम्ही फेटा बांधला, पण संप्रदाय पुरावा व प्रमाणावर चालतो, तेवढं बेसिक ज्ञानही तुमच्याकडे नाही. तुकोबारायांनी आपल्याच धर्मातील, बघा, तुकोबारायांनी आपल्याच स्वधर्मातील भोंदूगिरीवर, पाखंडावर सडेतोड टीका केलेली आहे. आणि मी शेकडो पुरावे देतो. मग तुकोबारा हिंदू विरोधी होते का? लक्षात घ्या, मी किमान 100 पुरावे देऊ शकतो की तुकोबारायांनी आपल्याच स्वधर्मातील भोंदूगिरीवर, पाखंडावर अगदी चिल्लर नाही, अगदी सडेतोड बिनधास्त टीका केलेली आहे. एकदम ताशेरे ओढलेले आहेत, अगदी चाबकाने फटके दिलेले आहेत. मग तुकाराम महाराज हिंदू विरोधी होते का? तुकोबारायांना अजिबात भोंदूगिरी मान्य नव्हती, याचे स्पष्ट पुरावे गाथेमध्ये आहेत. मग या पुराव्यांचं, या अभंगांचं नेमकं करायचं काय? मग मी त्या महाराजांना पुढं म्हटलं, प्रमाण आणि पुराव्यासहित बोलायला शिका, नंतर वारकरी म्हणून घ्या स्वतःला. वारकरी संप्रदायाची कीर्तन करण्याची एक पद्धत आहे, प्रवचन करण्याची एक पद्धत आहे, ज्यामध्ये तुम्ही जे बोलता त्याला तुम्हाला प्रमाण द्यावं लागतं, पुरावा द्यावा लागतो. आणि मग मी म्हटलं, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे अंगी उने त्याच्या बैसे टाळक्यात, या प्रमाणाप्रमाणे पोस्ट तुम्हाला बरोबर फिट बसलेली दिसत आहे. 99% हिंदू माझ्या पोस्टचं समर्थन करत आहे. आणि एक वारकरी कीर्तनकार आसारामची बाजू घेत आहे, आसाराम बापूची बाजू घेत आहे. मी कालच जो व्हिडिओ बनवला की वारकरी संप्रदायातील ज्या 20 जणांची यादी लवांडे, विकास लवांडे यांनी टाकली, त्यामधील एक महाराज उघडपणे आसाराम बापूचं समर्थन करताना दिसत आहे. तशी व्हिडिओ क्लिप उपलब्ध आहे, ती मी कालच्या व्हिडिओमध्ये पुराव्यासहित मांडलेली आहे. आजची पोस्ट काही त्या महाराजांसाठी नव्हती. मला वारकरी संप्रदायामध्ये असे अनेक महाराज लोक आढळले जे उघडपणे आसारामचं समर्थन करतात. सोशल मीडियावरती, व्हॉट्सॲपवरती असे अनेक मेसेज आसाराम समर्थकाकडून फिरवले जातात की आसाराम कशा पद्धतीने निर्दोष आहे. लक्षात घ्या, याला फेक नॅरेटिव्ह म्हणतात.
ऑलरेडी आसारामचा गुन्हा हा कोर्टामध्ये सिद्ध झालेला आहे. आसाराम हा काही केवळ आरोपी नाही, लक्षात ठेवा, गुन्हेगार आहे. गुन्हेगार ज्याला म्हणायचं ज्याचा गुन्हा ऑलरेडी सिद्ध झालेला आहे. आणि असा गुन्हेगार असताना या फेक नॅरेटिव्ह व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी, लक्षात ठेवा, जसं सोशल मीडियावरती एक फेक नॅरेटिव्ह कशा पद्धतीने चालवलं जातं, फेक बातम्या कशा पद्धतीने चालवल्या जातात, आणि याला वारकरी संप्रदायातील अनेक महाराज मंडळी का बळी पडतात, हा एक संशोधनाचा विषय आहे. अरे बाबांनो, तुमच्याकडे अगदी माऊली ज्ञानोबारायांपासून, नाथ महाराजांपासून, नामदेवरायांपासून अगदी तुकोबारायांपर्यंत एवढे संत असताना 24 तास त्यांचा जप करीत बसा, परंतु हे सोडून तुम्हाला आसाराम बापूचं आकर्षण वाटावं. मग पुन्हा मला बोलायचं बघा, पुन्हा मला बोलायचं. काय कॉमेंट येते बघा. अरे तू संप्रदायाच्या लायकीचा नाही, तू त्या जरांगेचा पाळीव जातीवादी आहे, जातीयवादी. आता यामध्ये जरांगे पाटलांचा काय संबंध आहे? काल जरांगे पाटलांनी जे म्हटलं का, हे वाक्य बहुतेक याच्या पार्श्वभागामध्ये लागलेलं दिसत आहे. जरांगे पाटील म्हटले, आमचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, तुमचं हिंदुत्व तुमच्या डॅश डॅशमध्ये घाला. इतक्या स्पष्ट शब्दामध्ये जरांगे पाटील यांनी सांगितल्यामुळे मी सुद्धा तेच सांगतोय, वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींना अगदी नम्र आव्हान आहे. लक्षात ठेवा, नम्र झाला भूता या पद्धतीने आव्हान आहे, अगदी लीनतेने आव्हान आहे. संत आणि भोंदू यातला फरक ओळखा. आणि जर तुम्ही कोणालाही जर संत म्हणत असताल, अगदी ज्याचा आरोप सिद्ध झालेला आहे अशाला संत म्हणून मिरवत असाल, आणि त्यामुळे जर तुमच्यावर टीका होत असेल, आणि पुन्हा टीका झाल्यानंतर तुम्ही आत्मचिंतन न करता, सत्य न स्वीकारता, चोर ती चोर वर शिरजोर अशा पद्धतीने जर भूमिका घेणार असाल तर हे फार भयानक आहे. लक्षात घ्या, तुकोबारायांची नेमकी इच्छा काय होती. तुकोबारायांनी शेकडो अभंग आपल्याच धर्माच्या, तुमच्या म्हणण्यानुसार, लक्षात ठेवा, ते धर्माच्या विरोधात नव्हते, परंतु तुमच्या म्हणण्यानुसार ते धर्माच्या विरोधामध्ये होते, आणि त्यामुळेच गाथा बुडवली. तुकोबारायांची गाथा बुडवण्यामागे मी काही कारणं काढलेली आहेत, आणि ते गाथेच्या आधारे काढलेली आहेत. त्याच्यावर मी एक पुस्तक तयार करत आहे, आणि प्रत्येक शब्दाला प्रमाण देणार आहे. त्यामध्ये तुकोबारायांची गाथा नेमकी का बुडवली हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि यामध्ये भोंदूगिरी हा एक प्रमुख फॅक्टर आहे. इतकी सडेतोड टीका अन्नीसवाले अजून कोणीही अशी टीका करणार नाही, अशा तीक्ष्ण शब्दामध्ये तुकोबारायांनी भोंदूगिरीवर प्रहार केलेला आहे. परंतु या लोकांना गाथा वाचायची नाही. लक्षात ठेवा, हे नेमकं काय वाचत आहेत तेच कळायला मार्ग नाही. हे आसाराम बापूने पाठवलेले व्हॉट्सॲपचे मेसेज पाठवतात. हे आसाराम बापूने काही पेज तयार केलेले आहेत. लक्षात घ्या, त्या फेक नॅरेटिव्ह, त्या एक जज दाखवणार, पुढं ती हे दाखवणार, क्रिएट करून, तयार करून, याद्वारे किंवा व्हिडिओ एडिट करून त्यामध्ये दाखवणार आसाराम कसा निर्दोष आहे वगैरे वगैरे, आणि तुमच्या डोक्यामध्ये फिट बसवणार. आणि एवढी जर बुद्धी जर कमकुवत असेल, अरे बाबांनो, आपण तो बुद्धीचा दाता असणाऱ्या पांडुरंगाचे भक्त आहोत. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, आपण रोज म्हणतो. आणि मग उपयोग काय आहे? लक्षात ठेवा, एवढा मोठा बुद्धीचा दाता असणारा पांडुरंग आपला परमपिता आहे. असं असताना त्या मार्गाने चालायचं सोडून, तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे, भरवशाने भेटे पांडुरंग, या वाटाने चालायचं सोडून, लक्षात ठेवा, वाया अनिक पंथा जासी झनी. तुम्ही वेगळ्या मार्गावर जर चाललात, हा भक्ती मार्ग सोडून, हा प्रेमाचा मार्ग सोडून, हा संतांचा मार्ग सोडून जर तुम्ही आसारामच्या मार्गावर चालला तर मित्रांनो पतन निश्चित आहे. तुम्ही एकतर 100% आसारामच्या मठामध्ये राहायला जा, तुम्ही 24 तास त्याचा प्रचार प्रसार करा, आणि वारकरी संप्रदायाचा फेटा तुमचं काय असेल ते घेतलेलं सोंग काढून टाका. एवढंच आमचं साधं सोपं सरळ म्हणणं आहे. आणि जर याच्या पलीकडेही जाऊन जर तुम्हाला राग येत असेल तर मग मात्र तुमचा, ज्यांना, लक्षात ठेवा, जे कोणी आसारामचे समर्थक असतील
तो वारकरी संप्रदायातील असेल, बाहेरचा असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, कोणीही असेल, मग त्याचा जन्म त्याने चेक करावा आश्रमात झाला की काय. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.